तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झालं हे कोणी विसरू नका. नुसतं गडबड गोंधळात समाजाचा वापर करू नका. कोण काय सांगताय, कोणाचा काय म्हणणं आहे ऐकून घ्यायचं शिका. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्ष वाटलं केलं. काही मराठ्यांनी विसरू नका. एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पूर्ण ताकद लावायची. आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आम्हाला उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं. त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावर आलोय आणि आम्हाला उपोषण सुरू केलं. आता तुमची काय जबाबदारी झाली? मला काही दिसणार. आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या. सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बोलारे आहेत गच्ची भाई को घोडा. गच्ची बोला आहे. सरकार आपलं ऐकत नव्हतं, आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केले.